आता आपण सुपरफास्ट 100 कडे वळणार आहोत. जयकुमार गोरे यांनी उद्धव ठाकरेंवर पुन्हा एकदा टीका केली. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं अस्तित्व आता उरलं नसून ते स्वतःचं राजकीय अस्तित्व शोधण्याचा प्रयत्न करतायत, असा टोला जयकुमार गोरे यांनी ठाकरेंना लगावला. दरम्यान येणाऱ्या निवडणुका ते आता अभिजित दिपकेच्या नेतृत्वात लढणार, असा टोलाही जयकुमार गोरे यांनी लगावला. प्रवाशांची वाढती गर्दी कमी करण्याकरता आणि उपनगरातील रुंद रस्त्यांवर सार्वजनिक वाहतूक अधिक सक्षम करण्याकरता बेस्ट उपक्रमाने 200 सीएनजी इंधनावरील मिनी नॉन एसी बस भाडेतत्वावर घेण्याचा निर्णय घेतलेला आहे. चालक आणि वाहकांसह या बस कंत्राटी पद्धतीने चालवल्या जाणार असून उपनगरामधील अंतर्गत मार्ग व रेल्वे स्थानक परिसरातील प्रवाशांना याचा मोठा फायदा होण्याची अपेक्षा आहे. मुंबई महापालिकेने मालमत्ता कर भरण्याची प्रक्रिया सुलभ होणार आहे असं म्हटलंय. नागरिकांना व्हॉट्सअॅपद्वारे थेट बिल, थकबाकीची माहिती, कर भरण्याची अंतिम मुदत, ऑनलाईन पेमेंट लिंक आणि पावती पाठवण्याची सुविधा सुरू करण्याचा निर्णय घेतला गेलाय. महापालिकेच्या कर निर्धारण आणि संकलन विभागाने डिजिटल सुविधेची तयारी सुरू केली आहे. व्हॉट्सअॅप, बिझनेस आणि गुगल मेसेज या माध्यमांचा वापर करून सगळी माहिती पोहोचवण्याची योजना आखण्यात आलेली आहे. यंदाच्या वर्षी प्लास्टर ऑफ पॅरिस गणेश मूर्तींना सशर्त परवानगी देण्यात आली आहे, अशी मागणी सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे यांच्याकडे केली आहे. उच्च न्यायालयाने यापूर्वी पीओपी मूर्ती घडवणं, विक्री तात्पुरती त्याला सवलत दिलेली होती, पण पर्यावरणीय नियमांचं पालन आणि पर्यावरणपूरक मूर्तींना प्रोत्साहन देण्याचे निर्देशही दिले होते. त्यामुळे यंदाही उत्सवाकरता राहिलेला कमी कालावधी पाहता टप्प्याटप्प्यानं अंमलबजावणी करणं आवश्यक असल्याचं समितीनं म्हटलं आहे. पर्यावरण संवर्धनाकरता पर्यावरणपूरक शाडू मातीच्या गणेश मूर्ती खरेदी कराव्यात, पीओपीच्या मूर्ती टाळाव्यात असं आवाहन जरी शासनाच्या माध्यमातून करण्यात येत असलं तरी हलकं वजन, कमी किंमत आणि आकर्षक रंगसंगती यामुळे अनेक गणेश भक्त आणि मंडळं यंदा पीओपीच्या मूर्तींनाच पसंती देत असल्याचं समोर आलेलं आहे. मध्य रेल्वेद्वारे 4 ते 14 ऑगस्ट कालावधीमध्ये लोकमान्य टिळक टर्मिनस इथं विविध पायाभूत सुविधांच्या कामांकरता 11 दिवसांचा विशेष ट्रॅफिक ब्लॉक घेण्यात येणार आहे. या कामांमध्ये शटिंग नेकचं बांधकाम, सिंग सायडिंगमध्ये बदल, देखभाल सायडिंग यार्ड, देखभाल सायडिंग क्रमांक 6, 7, 8 आणि 9 मधील पिटलाईन्सचा विस्तार, तसंच पाणीपुरवठा वाहिनी, ड्रेनेज आणि पावसाळी पाण्याचा निचरा करणाऱ्या वाहिनीचं वळण बदलणे, आवश्यक अन्य डागडुजीची कामं यासारख्या कामांचा समावेश आहे. ठाणे इंटिग्रल रिंग मेट्रो प्रकल्पाला केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाच्या किनारपट्टी नियमन क्षेत्रविषयक तज्ज्ञ मूल्यमापन समितीनं CRZ मंजुरी देण्याची शिफारस केली आहे. ही अंतिम मंजुरी नसून समितीनं पर्यावरण संरक्षण, मॅनग्रोव्ह संवर्धन, पुनर्वसन, नाले आणि खड्ड्यांचा नैसर्गिक प्रवाह, वन्यजीव संरक्षण आणि न्यायालयीन परवानग्यांसह 27 महत्त्वाच्या अटी घालून पुढील प्रक्रिया करण्याचे निर्देश दिले आहेत. अन्न आणि औषध प्रशासनानं भेसळयुक्त दुधाविरोधात कारवाईचा धडाका सुरू केल्यानं बाजारात चांगल्या प्रतीच्या दुधाची मागणी वाढली आहे. त्याचा थेट परिणाम दुभत्या जनावरांच्या किमतीवर झाला असून गेल्या महिन्याभरामध्ये म्हैस आणि गायींच्या किमतीत 15 ते 20% वाढ झाली आहे. लोणावळ्याजवळच्या कार्ला इथल्या एकविरा देवी मंदिराला जाणाऱ्या भाविकांसाठी फ्युनिक्युलर रेल्वे उभारली जाणार आहे. बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा या तत्वावर या रेल्वेची उभारणी होणार आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळानं त्याचा प्रस्ताव राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठवला आहे. मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकामध्ये जन आहार केंद्रातील अस्वच्छ हाऊसकीपिंग आणि परिचालन मानक उल्लंघन केल्याप्रकरणी महामंडळानं IRCTC हे केंद्र तात्काळ बंद केलं आहे. तसंच कंत्राटदाराला 1 आणि पर्यटन लाख रुपयांहून अधिक दंड ठोठावल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. पुणे विमानतळावर प्रवासी हाताळण्याची क्षमता मोठ्या प्रमाणात वाढली. विमानतळाच्या विकासातील सगळ्यात मोठा अडथळा टर्मिनल नव्हे तर विमान उभी करण्यासाठी असलेली पार्किंग बेडची कमतरता ठरते आहे. आता विमानतळावर 5 स्वतंत्र एअरक्राफ्ट पार्किंग वे उभारले जाणार आहेत. विमानतळाच्या विस्ताराला प्रत्यक्ष गती मिळणार आहे. हवाई दलानं विमानतळाकरता 13 एकर जागा द्यायला तत्वतः मंजुरी दिली आहे. सांगलीमध्ये द्राक्ष बागायतदार संघाचा
वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे। चायनामधून आयात होणाऱ्या द्राक्षावर 100% आयात शुल्क लावावं यासह विविध मागण्यांकरता मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। बातमी पुण्यातून आहे। पुण्यामध्ये सदाशिव पेठेमध्ये 2 दिवसांपूर्वी पोलीस व्हॅनचा भीषण अपघात झाला होता। पोलीस व्हॅननं 7 वाहनांना धडक दिली होती। या अपघातामध्ये कार आणि दुचाकीचं मोठं नुकसान झालं। सुदैवानं या अपघातात कुणालाही मोठी दुखापत झाली नाही, पण हा अपघात नेमका का घडला याचं कारण अजूनही अस्पष्ट आहे। आता बातमी पालघरमधली बघूया। पालघरमध्ये मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर गुजरातहून मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावर एका अवजड वाहन चालकानं भरधाव वेगात तब्बल 10 ते 12 किलोमीटर हुल्लडबाजी करत वाहन चालवलं। हा व्हिडिओ समोर येतोय। एका बाजूला गाडी कलंडते, दुसऱ्या बाजूला गाडी कलंडते। याच्यामुळे इतर वाहन चालकांचा अंदाज चुकू शकतो आणि अपघात होऊ शकतो, ही भीती होतीच। प्रवाशांच्या आणि वाहन चालकांच्या जीवाला धोका निर्माण होईल अशी गाडी हा व्यक्ती चालवत होता। संबंधित चालक मद्यधुंद अवस्थेत होता अशी प्राथमिक माहिती मिळतेय। या प्रकरणात आरटीओ आणि महामार्ग पोलिसांनी तातडीने कारवाई करा अशी मागणी केली जाते। पुन्हा एकदा सुपरफास्ट 100। आषाढी एकादशीच्या यात्रेनिमित्त एसटी महामंडळाच्या लाल परीनं यंदा 9,24,738 वारकरी आणि भाविकांना पंढरपूरपर्यंत सुखरूप पोहोचवलं। राज्यभरातून चालवण्यात आलेल्या 5,500 विशेष बसच्या माध्यमातून 21,527 फेऱ्या चालवण्यात आल्या। या माध्यमातून महामंडळाला 41 कोटी 18 लाख रुपयांचा महसूल मिळाला। हा महसूल गतवर्षीच्या तुलनेमध्ये 5 कोटी 30 लाख रुपयांनी अधिक आहे। 3 ऑगस्ट राष्ट्रीय अवयवदान दिन। राज्यातील अवयवदान दिन चळवळीनं आता उल्लेखनीय प्रगती केलेली आहे। तरी प्राप्त होणाऱ्या अवयवांच्या तुलनेमध्ये गरजू रुग्णांची संख्या अनेक पटींनी अधिक आहे। राज्यामध्ये 2018 ते मे 2026 दरम्यान 1107 मेंदूमृत अवयवदात्यांच्या माध्यमातून 3010 रुग्णांना नवसंजीवनी मिळाली। सध्या अवयवांसाठी 10,447 रुग्ण प्रतीक्षा यादीवर आहेत। किडनीसाठी सर्वाधिक म्हणजे 8,028 रुग्णांनी नोंदणी केलेली आहे। विरार डहाणू रोड चौपदरीकरण प्रकल्प बोरिवली विरार 5वी-6वी मार्गिका प्रकल्पांतर्गत विरार स्थानकाच्या पुनर्विकासाचं काम वेगानं सुरू आहे। अनेक महत्त्वाची कामं पूर्ण झाली आहेत। रविवारी मुंबई रेल्वे विकास महामंडळाने विरार स्थानकावर एलिव्हेटेड डेकच्या 850 चौरस मीटर क्षेत्राचं काँक्रिटीकरण यशस्वीरित्या पूर्ण केलं। या कामामुळे उपनगरीय रेल्वेची क्षमता मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे। केंद्र सरकारकडून 4,000 क्विंटलपेक्षा जास्त साखर साठ्यावर बंदी घालण्यात आली आहे। 1 ऑगस्टपासून नवे नियम लागू केले गेले आहेत। आगामी सणासुदीच्या काळामध्ये साखरेचे दर नियंत्रणात ठेवण्याकरता आणि बाजारातील कृत्रिम टंचाई तसंच साठेबाजी रोखण्याकरता केंद्र सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे। त्यामुळे साखर व्यापाऱ्यांना मोठा झटका बसला आहे। मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7 तलावांचा पाणीसाठा 90% पोहोचला आहे। त्यामुळे मुंबईकरांचं पाण्याचं टेन्शन दूर झालंय। मुंबईवरील 10% पाणी कपात पूर्णपणे उठली नसली तरी आता मुंबईकरांचा पाणीपुरवठा पूर्ववत करण्याच्या दिशेने महापालिकेने पाऊल टाकलंय। महापालिकेने गेल्या 3 ते 4 दिवसांपासून मुंबईला दररोज 4,050 दशलक्ष लिटरपेक्षा अधिक पाणी पुरवायला सुरुवात केलेली आहे। सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीपूर्वी कराड तालुक्यातील कोडोली ग्रामविकास सेवा सोसायटीमध्ये मताधिकारासाठी ठराव देताना पैशांची बोली लावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला। 70,000पासून सुरू असलेली बोली 2 लाखांपर्यंत पोहोचल्याचा दावा करण्यात आलाय। या घटनेमुळे सहकार क्षेत्रातील पारदर्शकतेवर प्रश्न उपस्थित झालाय।
धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी नीट पेपर फुटी प्रकरणी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या भावना आपल्या संवेदनांशी जुळणाऱ्या असल्याचं म्हटलंय। विद्यार्थ्यांचा आवाज लोकसभेमध्ये मांडणं गरजेचं होतं असं सांगत सत्ताधारी पक्षात असलो तरी जनतेचे प्रश्न ठामपणे मांडत राहणार अशी भूमिका त्यांनी व्यक्त केली आहे। गेल्या काही वर्षात विमानतळाच्या वापराकरता विकास शुल्कामध्ये सरासरी 300% वाढ झाली आहे। हवाई प्रवाशांना आर्थिक झळ बसते आहे। 2022 ते 2026 दरम्यान वापरकर्ता विकास शुल्कातील वाढीमुळे भारतातील प्रमुख विमानतळांवरील विमान प्रवास महागला आहे। अहमदाबादमध्ये सर्वाधिक वाढ नोंदवली गेली असून मुंबईच्या आंतरराष्ट्रीय प्रवासी शुल्कामध्ये 259% वाढ झाली आहे। अल निनो ही हवामान विषयक प्रणाली इराण, अमेरिका आणि रशिया युक्रेनमधील संघर्षामुळे 2026-27च्या हंगामातील जागतिक गहू उत्पादनामध्ये घट होण्याचा अंदाज आहे। जागतिक अन्न परिषदेनं 2.3 कोटी टनांनी घट होण्याची शक्यता व्यक्त केलेली आहे। अमेरिकेच्या कृषी विभागाने त्याला दुजोरा दिला आहे। मध्य रेल्वेच्या लोकलमध्ये प्रवाशांची सुरक्षा, शिस्त आणि रेल्वे परिसरातील नियमांची प्रभावी अंमलबजावणी करण्याकरता 1 ते 31 जुलै दरम्यान विशेष मोहीम राबवली जाणार आहे। या मोहिमेमध्ये दिव्यांगांकरता राखीव जागांचा गैरवापर करणारे, अनधिकृत फेरी विक्री करणारे आणि रेल्वे हद्दीमध्ये विनापरवानगी प्रवेश करणाऱ्या 677 जणांविरोधात कारवाई करण्यात आली। या कारवाईमध्ये 10.10 लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला। मुंबईतील पश्चिम रेल्वेच्या स्थानकांवरील वाढती गर्दी आणि ज्येष्ठ नागरिक, महिला आणि दिव्यांग प्रवाशांची होणारी गैरसोय लक्षात घेता रेल्वे प्रशासनानं सरकते जिने आणि लिफ्ट्सची संख्या वाढवण्याचा निर्णय घेतलाय। त्यानुसार लवकरच विविध उपनगरीय स्थानकांवर 18 नवीन सरकते जिने आणि 16 लिफ्ट्सची उभारणी केली जाणार आहे। या सुविधेमुळे प्रवाशांना गर्दीच्या वेळी मोठा दिलासा मिळणार आहे। झेरॉक्स प्रत कोणाशीही शेअर करणं आता तुमच्या वैयक्तिक डेटासाठी धोकादायक ठरू शकतं। ही वाढती जोखीम ओळखून भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने एक नवीन आणि प्रगत आधार ॲप सुरू केलेले आहे। जुना मोबाईल नंबर बंद असला किंवा इंटरनेट नसलं तरीही या ॲपच्या मदतीनं तुमची महत्त्वाची कामं आता विनासायास आणि पूर्णपणे सुरक्षितपणे पार पडतील। अहिल्यानगर शहरातील झेंडी गेट या परिसरामध्ये गोवंशीय जनावरांची कत्तल करून मांस विक्री करणाऱ्या चौघांना कोतवाली पोलिसांनी रंगेहात पकडलं। आरोपींकडून 150 किलो गोमांस, वजन काटा, सुरे, चाकू आणि इतर साहित्य जप्त करण्यात आलं। संबंधित कायद्यानुसार चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। एक महत्त्वाची बातमी आहे। जसा समृद्धी महामार्गावर एक्झिट असतो तसा माझ्याही राजकारणामध्ये एक्झिट असेल असं वक्तव्य पंकजा मुंडे यांनी केलं। या वक्तव्यामुळे चर्चांना उधाण आलेलं आहे। बीड परळी महामार्गाच्या दुरवस्थेवर भाष्य करताना त्यांनी पुन्हा भावनिक विधान केलं। रिटायर व्हावं असं वाटतं, मात्र जनतेचा उत्साह पाहून नव्यानं उभारी मिळते असं त्यांनी म्हटलंय। त्यामुळे पंकजा मुंडेंच्या या दोन्ही विधानाची चांगलीच चर्चा होतीये। जेव्हा मी राजकारणात पहिलं पाऊल ठेवलं होतं तेव्हा मी हे सांगितलं होतं की मला जर राजकारण माझ्यासारखं नाही वाटलं, माझ्या विचारांशी समरस नाही वाटलं, तर जसा समृद्धी हायवेवर एक्झिट असतो तसा माझ्याही राजकारणात वेळोवेळी एक्झिट असेल। आणि जो एक्झिटसाठी तयार असतो त्याचं राजकारण तो अशा ठिकाणी अशा पद्धतीने करतो की यांच्या कवितेला सगळ्यात पहिले टाळे वाजून मी दाद देईल। कसं बदलायचं मला तर कंटाळा आलाय। रिटायर असं मी म्हणले, पण या कार्यक्रमात जेव्हा मी आले आणि तुम्हा सगळ्यांचा उत्साह बघितला, तांब्यावरच्या गरीब घरामधल्या या चमकणाऱ्या डोळ्यांना मी जेव्हा बघितलं तेव्हा वाटलं आपलं काम अजून संपलं नाहीये। कसं रिटायर होत आहे अजून तुमच्या हातातला कोयता तसाच आहे। कसं रिटायर होत आहे अजूनही गावागावामध्ये कुठेतरी तणावाचं वातावरण तसंच आहे। पुन्हा एकदा सुपरफास्ट 100। पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार शहाजीबापू पाटील यांनी मंगेश चिवटे यांच्या उमेदवारीला जाहीर पाठिंबा दिला आहे। शिक्षक मतदारसंघाची जागा शिवसेनेकडे यावी यासाठी प्रयत्न करणार असून चिवटे यांच्या उमेदवारीसाठी शिवसेनेचे सगळे मंत्री, आमदार, पदाधिकारी पूर्ण ताकदीने प्रयत्न करतील असं त्यांनी सांगितलं।
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या जयकुमार गोरे यांच्यावरील वक्तव्यावरून राजकीय वाद अधिकच तीव्र झाला. विधान परिषद आमदार धैर्यशील कदम यांनी राऊतांच्या भाषेवर टीका करत ती अशोभनीय आहे, यासाठी साठी बुद्धी नाठी अशी म्हण वापरत त्यांनी टोला लगावला. भाजपतर्फे राऊतांच्या वक्तव्याचा निषेधही करण्यात आला. सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याबाबत खासदार संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ भाजप युवा मोर्चा आक्रमक झाली. सोलापुरातील 4 हुतात्मा चौकामध्ये राऊत यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याबाबत राऊतांनी आक्षेपार्ह वक्तव्य केलं. आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी संजय राऊतांच्या विरोधामध्ये सोलापूरच्या फौजदार चावडी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. या प्रकरणानंतर भाजप शहर जिल्ह्यातील पदाधिकारी आक्रमक झाले. तीव्र निषेध करण्यात आला. खासदार संजय राऊत यांच्या जयकुमार गोरे यांच्यावरील वक्तव्यावरून सोलापुरातील राजकारण तापलं. भाजपच्या आंदोलनांना प्रत्युत्तर म्हणून ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी संजय राऊत यांच्या प्रतिमेला दुधाचा अभिषेक केला. राऊत यांच्या विरोधामध्ये बोलणाऱ्यांना जशास तसं उत्तर देण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला. सोलापुरामध्ये पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी खासदार संजय राऊत यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना टोला लगावला. कोण खासदार संजय राऊत असा सवाल करत त्यांनी खिल्ली उडवली. तसंच मी त्यांना ओळखत नाही असं म्हणत पुढील प्रतिक्रिया देणं टाळलं. धाराशिव भाजपमधील अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर आलाय. विधान परिषदेचे नवनिर्वाचित आमदार बसवराज पाटील यांचा सत्कार सोहळा होता. भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांना निमंत्रण पत्रिका आणि बॅनरवर स्थान न दिल्याचा दावा करण्यात आला. त्यांच्या गैरहजेरीमध्ये खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या उपस्थितीमध्ये झालेल्या कार्यक्रमामुळे जुना नव्या कार्यकर्त्यांमधील वादाला पुन्हा तोंड फुटलं आहे. बीडच्या शिरसाळा इथं झालेल्या कार्यक्रमामध्ये मंत्री पंकजा मुंडे यांनी भावनिक वक्तव्य केलं. बीड परळी महामार्गाच्या दुरवस्थेवर बोलताना त्यांनी राजकारणातून एक्झिट संदर्भात किंवा रिटायर व्हावंसं वाटतंय या संदर्भातलं वक्तव्य केलं. जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील प्रसिद्ध डालतेची धार धबधब्यावर सुट्टीच्या दिवशी पर्यटकांची मोठी गर्दी झाली. वाढत्या गर्दीमुळे परिसरात वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. घटनास्थळी पोलीस बंदोबस्त नव्हता, त्यामुळे पर्यटकांना गैरसोयीचा सामना करावा लागला. सुरक्षिततेसाठी पोलीस आणि वाहतूक व्यवस्थेची मागणी केली जाते. वीर आणि उजनी धरणातून भीमा नदी पात्रामध्ये पाणी सोडल्यानं पंढरपुरातील चंद्रभागा नदी दुथडी भरून वाहत आहे. नदीच्या पाणी पातळीमध्ये मोठी वाढ झाल्यानं पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. चंद्रभागेनं रौद्र रूप धारण केलंय. साताऱ्यातील कोयना धरणाची पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी पाहणी केली. सध्या धरणामध्ये 92 टीएमसी पाणीसाठा असून नदीपात्रातील पाणी पातळी वाढली आहे. मात्र सध्या कोणत्याही गावाला धोका नसून परिस्थितीवर प्रशासनाचं बारकाईने लक्ष असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. एक ब्रेकिंग न्यूज आहे, महत्त्वाची बातमी आहे. मैत्री दिनाला धाराशिवच्या राजकारणात नवं समीकरण बघायला मिळालं. नवनिर्वाचित आमदार बसवराज पाटील यांच्या सत्काराच्या सोहळ्यामध्ये भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांना डावलून खासदार ओमराजे निंबाळकर यांना मानाचं स्थान दिलं गेलं. ये मैत्री म्हणजे ही मैत्री दिल से दिल तक असं ओमराजे निंबाळकर म्हणाले. त्याला बसवराज पाटील यांनीही दुजोरा दिला. दुसरीकडे माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी भाजप ही कुणाची प्रायव्हेट लिमिटेड कंपनी नाही असा टोला लगावत अप्रत्यक्षपणे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्यावर निशाणा साधला. त्यामुळे जिल्ह्यातील भाजपमधील अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. कारण मी त्यांच्यात राहणारा कार्यकर्ता आहे, त्यांच्या भावना जाणणारा मी कार्यकर्ता आहे. भले मी खासदार असेल पण त्यांच्या प्रत्येक सुखादुःखाच्या क्षणी त्यांच्या प्रत्येक चर्चेत हा ओमराजे त्या ठिकाणी उपस्थित असतो. त्यामुळे त्यांच्या भावना निश्चितपणे मना दिल से दिल तक का नाता आहे आम्हाला, आणि ती जोडला गेलेला आहे आणि ती तसाच अखंडपणे जोडला राहील एवढं वचन देतो. हा पक्ष कोणा एका कुटुंबाच्या मालकीचा नाहीये. हा पक्ष प्रायव्हेट लिमिटेड नाहीये. या पक्षात गावच्या शाखेच्या अध्यक्षापासून तालुक्याचे अध्यक्ष असेल, जिल्ह्याचा अध्यक्ष असेल, प्रदेशाचा अध्यक्ष असेल किंवा राष्ट्रीय अध्यक्ष असेल, त्याला दर 3 वर्षांना त्या पदावरून पायउतार व्हावं लागतं. रूपामा हा कार्यक्रम पार्टीचा नसून रूपामाता परिवारानं ठेवलेला कार्यक्रम आहे. रूपामाता परिवारानं कुणाला बोलवावं पाहुणे म्हणून हे परिवारानं ठरवावं ना. काय नेमकी नाराजी काय आहे? नाही, नाराजी काहीच नाही. ज्या जुन्या लोकांना त्यांना घेऊन जायची सवय नाही
हम्म, त्यामुळं जुनी लोकही त्यांना टाळतात. हम्म, हम्म. ते साहजिक आहे. आमच्या एका खासदार मित्राने या ठिकाणी उल्लेख केला की हे जागतिक मैत्रीचा दिवस आहे. मला वाटतं गुंड वकील साहेबांनी चांगले दिवस निवडले, मैत्रीचा दिवस. आणि म्हणून मी सगळ्या आमच्या मित्रांना आणि आपल्या सर्वांना आपल्या साक्षीनं एवढंच सांगू इच्छितो की ही मैत्री या पुढील काळामध्ये आपण अधिक मजबूत करूया. आता आपण वळूया सुपरफास्ट 100 कडे. यवतमाळच्या बाभुळगाव तालुक्यामध्ये अतिवृष्टी आणि बेंबळा धरणातून झालेल्या पाण्याच्या विसर्गामुळे हजारो हेक्टरवरील शेतीचं मोठं नुकसान झालं. सुपीक माती, कापूस, सोयाबीन आणि तुरीची पिकं वाहून गेल्यानं शेतकरी हवालदिल झाला. चाळीसगाव तालुक्यातील मुसळधार पावसानंतर नारळी नदीला आलेल्या पुरामुळे अनेक गावांमध्ये मोठं नुकसान झालं. शेती, फळबागा, घरं आणि संसारोपयोगी साहित्य वाहून गेल्यानं 200 कुटुंब बाधित झाले. आमदार मंगेश चव्हाण यांनी पूरग्रस्त भागाची पाहणी केली. पंचनामे तातडीने करण्याच्या सूचना दिल्या. शहापूर तालुक्यातील डोळखाम परिसरामध्ये एका पर्यटकाचा पाय घसरून मृत्यू झाला. वरपडी नदीमध्ये पाण्यात उतरलेल्या 27 वर्षाच्या तरुणाचा तोल गेला आणि तो प्रवाहात वाहून गेला. स्थानिकांनी त्याला बाहेर काढलं, पण तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. माथेरानच्या पेप किल्ल्यावर पर्यटकाच्या पायावर मोठा दगड कोसळला. नेरळ पोलीस आणि ग्रामस्थांच्या मदतीनं महाप्रयासानं पर्यटकाची सुटका करण्यात आली. जखमी पर्यटकावर उपचार सुरू असून पुढील धोका टळला आहे. कर्जत तालुक्यातील सोलनपाडा धरण परिसरामध्ये दुर्दैवी घटना घडली आहे. मुंबईहून फिरण्यासाठी आलेल्या 24 वर्षाच्या तरुणाचा सांडव्यातील वाढत्या पाण्याच्या प्रवाहामध्ये वाहून जाऊन मृत्यू झालाय. या घटनेनंतर परिसरामध्ये हळहळ व्यक्त होते. कर्जत पोलीस पुढचा तपास करतायत. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकमधील विकास कामांची मंत्री महाजन यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. मखमलाबाद रोडवरील खड्डे आणि रस्त्यांच्या कामांवर त्यांनी नाराजी व्यक्त केली आणि MNGLच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरलं. 8 दिवसांमध्ये शहर खड्डेमुक्त करण्याचा विश्वास व्यक्त करत सोमवारी संबंधित अधिकाऱ्याची बैठक होणार असल्याचं त्यांनी सांगितलं. बीडच्या आष्टी इथल्या नव्या बसस्थानकाचं लोकार्पण आगळ्यावेगळ्या पद्धतीनं वारकऱ्यांच्या शुभ हस्ते करण्यात आलं. आमदार सुरेश धस यांच्या उपस्थितीमध्ये झालेल्या या सोहळ्यामध्ये टाळमृदुंगाच्या गजरात भक्तिमय वातावरण निर्माण झालं. आष्टीसाठी लवकरच 14 नवीन ST बस उपलब्ध होणार असल्याची माहिती त्यांनी दिली. जळगावातील तरसोद पाळधी बायपासवरील रस्त्याला तडे जाणं, भराव कोसळल्याप्रकरणी प्रशासन आणि ठेकेदाराच्या प्रतिक्रिया समोर आलेल्या आहेत. दिल्लीहून विशेष गुणवत्ता तपासणी पथक घटनास्थळी येणार असून अहवालानंतर दोषींवर कारवाई होणार असल्याची माहिती राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं दिली आहे. तर पाणी साचल्यानं माती खचून भराव कोसळल्याचा दावा ठेकेदारानं केला. जळगावातील तरसोद पाळधी बायपासवरील निकृष्ट कामावरून खासदार स्मिता वाघ यांनी संताप व्यक्त केला. तडे गेलेला रस्ता आणि कोसळलेल्या भरावाची पाहणी करत त्यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी आणि ठेकेदाराला धारेवर धरलं. दोषींना कोर्टात खेचा, ब्लॅकलिस्ट करा आणि कठोर कारवाई करा अशी मागणी त्यांनी केली आहे. लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यातील वडवळ नागनाथ गावामध्ये गटारातील सांडपाणी रस्त्यावर साचलं. नागरिकांचं जनजीवन विस्कळीत झालं. दुर्गंधी आणि अस्वच्छतेमुळे साथीच्या आजारांचा धोका वाढल्याचा आरोप नागरिकांनी केलाय. प्रशासनाच्या दुर्लक्षाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. राज्यातील लहान मुलांसाठी आरोग्य क्षेत्रातील मोठा निर्णय घेण्यात आला. 0 ते 5 वर्ष वयोगटातल्या बालकांच्या कर्ण शस्त्रक्रियेकरता लागणारा 5 ते 7 लाख रुपयांपर्यंतचा खर्च आता महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून केला जाणार आहे अशी माहिती आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी मिरजेमध्ये दिली.